नमस्कार मंडळी, आपल्या ह्या नवीन चॅनल वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपला YouTube वरती दुसरा पण चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव राकेश भगत ब्लॉग। तो पण आपला बैलगाडी क्षेत्राविषयी चॅनल आहे आणि हा व्हिडिओ ह्या संदर्भात आहे। तुम्ही थंबनेल पाहून विषय तर सगळा तुमच्या ध्यानात आलाच असेल। आता मागे झालेल्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आणि देवा पळाला। त्या मैदानामध्ये गुलाल घेतला सर्जानं देवानं, पण मित्रांनो हा गुलाल एवढा सोपा नव्हता। पूर्ण टॉपच्या नंदी असताना सुद्धा देवान सर्जा या दोघांनी हा गुलाल घेतला। बऱ्याच दिवसानं गुलाल घेतल्यामुळं अभिजित भाई यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि हे नियोजन पूर्ण आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना यांनी केलं होतं। विठ्ठल नानांच्या नियोजनात ह्या मैदानात देवा आणि आपल्या सर्वांचा लाडका सर्जा पळाला। सर्जन देवा गुलालासाठी पात्र झालं, भरपूर संघर्ष केला, त्यानंतर सर्जा आणि देवा गुलालासाठी पात्र झाली जोडी। पण नियोजन एवढं टॉपचं झालं आणि चांगली जोडी पळाली। मित्रांनो हा विषय शेवटी बैलगाडा क्षेत्रात एवढं धक्कादायक आहे की अभिजित भाई यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते। कारण 61 लाखाला ज्या नंदीची खरेदी त्यांनी केली त्या नंदीला गुलालच भेटत नव्हता जास्त दिवस झालं, कारण पहिला चांगला भेटत नव्हता। आता तुम्हाला माहित आहे आपल्या इथं बैलगाडी क्षेत्रात घाटावर जर म्हटलं तर वायदीचा विषय भरपूर प्रमाणात वाढलेला आहे आणि एवढा टॉपचा नंदी आपला सर्जा असताना सुद्धा त्याला पहिला भेटत नव्हता। का तर वायदीचा विषय चालू होता। त्यामुळं विठ्ठल नानांच्या भाईयांनी संपर्क साधला आणि विठ्ठल नानांच्या नियोजनात सर्जाला पळवलं। त्यानंतर विषय काय झाला तुम्ही बघितलं, सर्जा तर गुलालात गेलाच, शेवटी विठ्ठल नानांची साथ आणि सर्जाची हिम्मत कामाला आली। आपल्या सर्वांचा लाडका सर्जा आणि विठ्ठल नाना हे जोड तर सर्वांनाच माहित आहे, पूर्ण महाराष्ट्र हादरवला ह्या जोडानं। हा जोड किती टॉपचा आहे हा तुम्हाला माहितच आहे। तिरकूट जर जुळलं तर विषयच येत नाही। व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नवीन चॅनल आहे, चॅनलला सपोर्ट नक्की करा भावानो। धन्यवाद। कमेंट मध्ये विषय सांगा, व्हिडिओ कशी वाटली ती। धन्यवाद।